नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण कॉर्पोरेट लॉचा पहिला टॉपिक बघत होता ते म्हणजेच काय इंट्रोडक्शन. तर या लेक्चरमध्ये आपल्याला त्या पहिल्या युनिट मधला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे आणि ते म्हणजेच काय टाइप्स ऑफ कंपनीज किंवा काइंड्स ऑफ कंपनी म्हणजेच कंपन्यांचे प्रकार हा पॉईंट आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय प्रत्येक कंपनीची निर्मिती किंवा स्थापना ही कायद्यानुसार होते आणि तो कायदाच म्हणजे काय 2013 असेल किंवा मग त्या अगोदरचा म्हणजे 1956 कायदा असेल. 1956 नुसार किंवा 2013 नुसार एखाद्या कंपनीची कायदेशीर स्थापना होत असते. स्थापना झाल्यानंतर संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे त्या कंपनीची नोंदणी केली जाते आणि व्यवसायाला कामकाज करावं लागते. त्यासोबतच काय कंपनीची स्थापना झाली, जर खासगी कंपनी असेल स्थापना झाल्याबरोबर आपला व्यवसाय करू शकते, पण सार्वजनिक कंपनी जर असेल तर तिला स्थापनेनंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे जेव्हा नोंदणी केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळते तेव्हाच त्या प्रमंडळास आपला व्यवसायाचं कामकाज सुरू करता येते हे आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा कंपनीला हे कायदेशीर किंवा स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं आहे आणि हे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं असल्यामुळं सभासद किंवा भागधारकापासून त्याचं काय अस्तित्व हे वेगळं आहे किंवा मग सभासद आणि भागधारकापासून ती वेगळी ओळखली जाते. तिला स्वतंत्र काय नाममुद्रा आहे किंवा मग कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच कंपनी काय करते आपल्या भागभांडवलाचं लहान लहान भागामध्ये काय विभागणी करत असते किंवा मग लहान लहान भागामध्ये भागभांडवलाचं लहान लहान भागात हिस्सा करत असते आणि ते भागभांडवल पब्लिकला किंवा मग प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून इश्यू करत असते. जे लोक इंटरेस्टेड असतील शेअर्स खरेदी करण्यासाठी ते काय करतात कंपनीकडे अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर कंपनी त्यांच्या अर्जास मंजुरी देऊन त्यांना शेअर्स अलॉटेड करत असते. शेअर्स दिल्यानंतर त्यांच्याकडून काय भागांची रक्कम मागवली जाते आणि भागांच्या रकमेमधून जे काही आलेली रक्कम असते तिलाच एकत्रित भांडवल म्हणतात आणि त्या भांडवलाच्या साहाय्यानं काय करत असते कंपनी आपलं कामकाज किंवा आपलं जे काही व्यवसाय आहे तो व्यवसाय रन किंवा मग चालवत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या प्रकारावरून काही या कंपनीचे प्रकार पाडण्यात आलेले आहेत म्हणजेच काय टाइप्स ऑफ कंपनी म्हणता येईल किंवा काइंड्स ऑफ कंपनी. त्यासोबतच हे जे काही कंपनी आहे ती स्वतःच्या नावानं खरेदी करू शकते, स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःची नाममुद्रा आहे किंवा बोधचिन्ह आहे हे लक्षात स्वतःच्या नावानं खरेदी करू शकते, एखादी व्यवहार करू शकते, तृतीय पक्षाविरुद्ध कारवाई करू शकते. हे सर्व बाबतीत या कंपनीच्या बाबतीत सांगता येऊ शकते. तसंच ही कंपनी लॅटिन भाषेतील कॉम आणि पनीर या शब्दापासून कंपनी हा इंग्लिश मधला शब्द आलेला आपणास सांगता येऊ शकते. कंपनीला प्रमंडळ, संयुक्त भांडवली संस्था अशा किंवा मग संयुक्त स्कंद प्रमंडळ अशा नावानं ओळखलं जातं हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता व्यवसायानुसार ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे प्रकार देखील आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा काय सनदी किंवा राजआज्ञेने स्थापन झालेली कंपनी, त्यालाच म्हणता येईल इंग्लिशमध्ये चार्टर्ड कंपनी. आता ही राजआज्ञेने किंवा मग सनदी कंपनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून राजा किंवा राणीच्या आज्ञेनं किंवा मग राजा किंवा राणीनं जाहीर केलेल्या आदेशानुसार जी काही कंपनी स्थापन होते तिला काय म्हणतात सनदी किंवा मग राजआज्ञेने स्थापन झालेली कंपनी असं म्हणतात. 16व्या शतकामध्ये काय झालं ब्रिटिशांनी भारतामध्ये ही जी काही व्हिक्टोरिया राणी होती ब्रिटिशांची किंवा इंग्रजांची जी काही राणी व्हिक्टोरिया त्या राणीच्या आदेशावरून भारतामध्ये काय करण्यात आलं ही ईस्ट इंडिया कंपनी 16व्या शतकामध्ये स्थापन करण्यात आली आणि याच ईस्ट इंडिया कंपनी बद्दल जे काही कामकाजाचं स्वरूप होतं हे कामकाजाचं स्वरूप कसं होतं राणीच्या आज्ञेनुसार होतं. सनदी कंपनी म्हणजे राजानं किंवा राणीनं यांच्या आदेशानुसार जी काही स्थापन झालेली कंपनी असते तिलाच राजआज्ञेने किंवा सनदी म्हणतात आणि त्या सनदेमध्ये काय असते कंपनीचं कामकाज, कंपनीचं स्वरूप, कंपनीचे उद्दिष्टे हे सर्व देण्यात आलेली असतात आणि त्यानुसारच ती कंपनी कामकाज करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय वेळोवेळी या कंपन्यांना जे काही मार्गदर्शक तत्वे असतात किंवा मदत असते या सनदेमध्ये देण्यात आले आणि त्या सनदेनुसारच काय केलं जाते की कंपनीचं कामकाजानुसार तिला वेळोवेळी सहाय्य मदत केलं जाते हे आपणास सांगता येऊ शकते. भारतामध्ये सुद्धा लोकशाही पद्धत असल्यामुळं सनदेनुसार अशा बऱ्याच कंपन्या स्थापन झालेल्या आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय नोंदणीकृत किंवा नोंदवलेली कंपनी, त्यालाच म्हणता येईल इंग्लिशमध्ये रजिस्टर्ड कंपनी. यामध्ये सांगता येऊ शकते काय जी कंपनी कायदा
जो काही असेल त्या कंपनी कायद्याखाली जिची नोंद होत असते किंवा मग जिची स्थापना केली जाते किंवा मग जी कंपनी कायदा 2013 असेल किंवा कंपनी कायदा 1956 असेल, या कायद्यानुसार जिची स्थापना केली जाते आहे, जिची नोंदणी केली जाते आहे नोंदणी अधिकाऱ्याकडे, तिला काय म्हणतात? नोंदवलेली किंवा मग नोंदणी करत, त्यालाच इंग्लिशमध्ये रजिस्टर्ड कंपनी असं म्हणतात. म्हणजेच एखादी कंपनी जर स्थापन करायची असेल आपल्याला नोंदणी करत किंवा रजिस्टर्ड कंपनी, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागते? संबंधित ती कंपनी स्थापन करायची असेल तर जे काही आवश्यक दस्तऐवज असतात, महत्वाचे कागदपत्र असतात, ते एकत्रित करून संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे काय ते आपल्याला पाठवावी लागतात. नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवल्यानंतर नोंदणी अधिकारी काय करत असतो? सर्व कागदपत्र चेक करत असतो, सर्व कागदपत्राची पूर्तता झालेली आहे का पाहत असतो आणि तिची त्या कंपनीची काय नोंदणी करत असतो. मग अशा वेळेस नोंदणी अधिकाऱ्याने ज्या कंपनीची नोंदणी करून दिलेली असते तिलाच काय म्हणतात? नोंदवलेली किंवा नोंदणीकृत कंपनी असं म्हणतात, म्हणजेच रजिस्टर्ड कंपनी. आता अशी जर कंपनी स्थापन करायची असेल तर कोणताही व्यक्ती समूह एकत्रित येऊन रीतसर पद्धतीनं कागदपत्र गोळा करून संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे जर पाठवले आणि नोंदणी अधिकाऱ्याने ओके म्हणून त्याची नोंदणी केली तर अशा वेळेस अशी कंपनी स्थापन होऊ शकते, या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच सांगता येऊ शकते हे नोंदणीकृत कंपनी खाजगी जर असेल तर हमीने मर्यादित असू शकते किंवा त्यासोबतच भागाने मर्यादित असू शकते, त्यासोबतच अमर्यादित जबाबदारी असणारी सुद्धा कंपनी स्थापन होऊ शकते. हे या ठिकाणी काही उदाहरणं या नोंदणीकृत कंपनीचे सांगता येऊ शकतात. कोणते? की भागाने मर्यादित, हमीने मर्यादित, त्यासोबतच काय अमर्यादित जबाबदारी असणारी कंपनी, ही कंपनी काय नोंदणीकृत असू शकतात, हे थोडक्यात सांगता येऊ शकते. म्हणजे ज्या व्यक्तींना आपली कंपनीची नोंदणी करावी असं वाटतंय असे व्यक्ती समूह एकत्रित येतो, महत्वाचे कागदपत्र गोळा करतो, नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवला जाते आणि कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणी अधिकारी काय करत असतो? त्या कंपनीचे बाबतीत जे काही कागदपत्र असतात नोंदणीची ते त्याची व्यवस्थित छाननी करतो, योग्य असेल तर त्या कंपनीची नोंदणी करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला 3 नंबरचा या कंपनीचा प्रकार सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय? विशेष कायद्याने स्थापन झालेली किंवा वैधानिक कंपनी, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल स्टॅच्युटरी कंपनी. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय? ज्या कंपनीची स्थापना विधानमंडळात किंवा संसदेमध्ये कायदा संमत करून ज्या कंपनीची स्थापना होते तिला काय म्हणायचं? वैधानिक कंपनी असं म्हणायचं. म्हणजे संसद जी काही भारताची आहे त्या संसदेमध्ये कायदा म्हणजे विधेयक मांडलं जाते कंपनी स्थापनेबाबत, लोकसभा मग राज्यसभा मग राष्ट्रपती कडे गेल्यानंतर राष्ट्रपती ज्या विधेयकावर कंपनीची स्थापना म्हणून सही करते तेव्हा त्यानुसार ज्या कंपनीची स्थापना होते त्याला काय म्हणायचं? वैधानिक किंवा विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी असं म्हणायचं. तसंच पुढे सांगता येऊ शकते ही जी काही कंपनी असते वैधानिक कंपनी, ही कंपनी जनसेवेसाठी स्थापन झालेली असते. याचं ब्रीदच असते काय? जनसेवा. ही सार्वजनिक स्वरूपाची कंपनी असते, यावरती नियंत्रण सरकारचं असलेलं आपणास सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय? ही जे काही स्थापन झालेली असते देशाच्या जे काही सार्वजनिक गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही अशी कंपनी स्थापन झालेली आपणास सांगता येऊ शकते, वैधानिक कंपनी. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं आरबीआय असेल, त्यासोबतच परिवहन महामंडळ, बँका असतील, तसंच औद्योगिक वित्त महामंडळ असेल, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असेल, हे सर्व काय आहेत? वैधानिक कंपनी असलेल्या आपणास सांगता येऊ शकतं. आणि यावरती कुणाचं नियंत्रण असते? तर सरकारचं नियंत्रण असलेलं आपणास सांगता येऊ शकते. हे झालं वैधानिक कंपनी किंवा मग विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी 3 नंबरची या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला प्रकार या ठिकाणी सांगता येऊ शकते कंपनीचा 4 नंबरचा, ते म्हणजेच काय? खासगी कंपनी. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो प्रायव्हेट कंपनी. तर याची स्थापना तर कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 उपकलम 68 नुसार ही कंपनी स्थापन होते असते, तिला खासगी कंपनी म्हणतात. या खासगी कंपनी म्हणजे काय सांगायचं झालं तर ज्या कंपनीच्या नियमावलीमध्ये भागांचे हस्तांतरण करण्यावर बंधन असते, त्यासोबतच जी जनतेस किंवा मग लोकांना आपल्या भागांची किंवा कर्जरोख्यांची खरेदी करण्यासाठी आवाहन करत नाही, त्यासोबतच काय? की
जिच्या भागधारकांची संख्या मर्यादित असते अशी कंपनी म्हणजेच काय, खाजगी कंपनी या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच खाजगी कंपनी ही स्थापन करायची असेल तर कमीत कमी 2 व्यक्ती एकत्रित येऊन ही कंपनी स्थापन करू शकतात. त्यासोबतच या कंपनीचे सभासद जास्तीत जास्त 200 असू शकतात. हे लक्षात, हे सर्व व्यक्ती कोणते 2 किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्ती एकत्रित येऊन ज्या कंपनीची स्थापना करतात तिला काय, खाजगी कंपनी असं म्हणतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, ही जे काही खाजगी कंपनी असते, खाजगी कंपनीला जर आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा वेळेस खाजगी कंपनीला पहिल्यांदा काय करावं लागते, स्थापना करावी लागते. त्यानंतर त्याची नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्याबरोबर लगेच कंपनी व्यवसाय करायला सुरुवात करता येऊ शकते. पण सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कसं आहे, कंपनी स्थापन करणं, त्याची नोंदणी करणं, नोंदणी अधिकाऱ्याकडून काय प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच व्यवसाय सुरू करता येतो. पण खाजगी कंपनीच्या बाबतीत कंपनी स्थापन करणं, नोंदणी झाली लगेच व्यवसाय सुरू करा, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला या कंपन्यांच्या प्रकारामधील प्रकार 5 नंबरचा सांगता येऊ शकतो या ठिकाणी, ते म्हणजेच काय, सार्वजनिक कंपनी. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, पब्लिक कंपनी. तर पब्लिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नसते अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी किंवा पब्लिक कंपनी या ठिकाणी म्हणता येऊ शकते. त्यासोबतच कंपनी कायदा 2013 नुसार, कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 उपकलम 71 नुसार ज्या कंपनीची स्थापना होते त्यास काय म्हणतात, सार्वजनिक कंपनी म्हणतात. आणि याच कलम 2 उपकलम 71 नुसार या कंपनीची व्याख्या काय देण्यात आलेली आहे बघा, सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नसते अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी होय. ही व्याख्या या कलमानुसार सांगण्यात आलेली आहे. त्यासोबतच जिची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 7 व्यक्ती आणि जास्तीत जास्त अमर्यादित व्यक्ती असतात अशा कंपनी सार्वजनिक कंपनी असं म्हणतात. ही सार्वजनिक कंपनी काय करत असते की आपले शेअर्स किंवा मग कर्ज रोखे खरेदी करावा म्हणून जनतेस आव्हान करत असते. म्हणजेच पब्लिकला काय करत असते, आपलं प्रॉस्पेक्टस इश्यू करत असते, लोकांना आव्हान करत असते की बाबा तुम्ही काय करा, भागांची खरेदी करा, भाग भांडवल आम्हाला गोळा करता येईल. असं ही सार्वजनिक कंपनी काय करत असते, आपले प्रॉस्पेक्टस पब्लिकला इश्यू वेळोवेळी करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात आव्हान करत असते भागांची खरेदी किंवा कर्ज रोख्यांची खरेदी करण्याबाबत. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते, ही जी काही सार्वजनिक कंपनी आहे ही कंपनी आपल्या नावाच्या शेवटी फक्त मर्यादित म्हणजेच लिमिटेड नाव लिहित असते. जर प्रायव्हेट कंपनी असेल तर नावाच्या शेवटी पीव्हीटी लिमिटेड म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिते. पण सार्वजनिक कंपनी फक्त आपल्या नावाच्या शेवटी काय, लिमिटेड असं लिहित असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा की या सार्वजनिक कंपनीचे जे काही सभासद किंवा भागधारक असतात ते काय करतात, आपण जे काही शेअर्स खरेदी केलेले असतात त्या शेअर्सचे किंवा मग भागांचे सहजपणे इझी गोईंग आपण काय करू शकतो, भागांचे हस्तांतरण करता येईल हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजे मुक्तपणे भागांचं हस्तांतरण या सार्वजनिक कंपन्यांच्या सभासदांना किंवा भागधारकांना करता येत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते, हे जे काही सार्वजनिक कंपनी आहे या सार्वजनिक कंपनीचं जे काही वसूल भाग भांडवल किंवा वसूल भांडवल हे 5 लाख असणं आवश्यक आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासोबतच ही सार्वजनिक कंपनी काय करत असते, स्थापन करायची असेल तर कमीत कमी 7 व्यक्ती एकत्रित येतात आणि ह्या कंपनीची स्थापना करतात. त्यानंतर त्यांची सभासद संख्या किंवा मग भागधारकांची संख्या कितीही अमर्यादित स्वरूपामध्ये ते ठेवू शकतात. पण स्थापन करायची असेल तर कमीत कमी 7 हे किमान संख्या या सार्वजनिक कंपनीच्या सभासदांची सांगण्यात आलेली आपणास सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं हे 5 या लेक्चरमध्ये आपण कंपनीचे प्रकार बघितला. तर पुढल्या लेक्चरमध्ये राहिलेले कंपनीचे प्रकार बघू. ओके.